लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा 7.5 लाखाची चोरी। मालेगाव शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या मोसमपूल चौकातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा 7.5 लाखाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे। व्यापारी संकुलातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोघा चोरट्यांनी सफाईदारपणे 7,80,000 रुपये लंपास केले। दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। शुक्रवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 4:30च्या सुमारास हा प्रकार घडला। या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान छावणी पोलिसांसमोर आहे। शहर व परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे। शेखर देवराम पवार वय 28 राहणार तळवाडे तालुका मालेगाव हा तरुण मका व शेतमाल विक्रीतून बँकेत आलेले पैसे काढण्यासाठी आला होता। शेखरने ॲक्सिस बँकेतून 7,80,000 रुपये काढले। ते पैसे डिक्कीत ठेवले। बँकेतून शेखर कामानिमित्त सोयगाव नववसाहत भागात गेला। तेथून तो लोढा मार्केट व्यापारी संकुलातील कीर्ती ड्रेसेस मध्ये मुलांचे कपडे खरेदीसाठी आला। या दुकानासमोर दुचाकी लावली असताना तो दुकानात असल्याची संधी साधून दोघा चोरट्यांनी दुचाकीजवळ 5 मिनिट घुटमळत सफाईदार दुचाकीची डिक्की खोलून ही रक्कम लंपास केली। काही वेळानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला। घटनेनंतर शेखर बँकेसह जेथे जेथे गेला तेथे रक्कम शोधत फिरला, मात्र त्याला काही हाती लागले नाही। अखेर त्याने छावणी पोलीस स्टेशन गाठून रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली। छावणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळी भेट दिली। रस्त्यावरील व लोढा मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले। यात मार्केटमधील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत। एका चोरट्याने चेहऱ्यावर मास्क परिधान केले आहे, दुसरा पाठमोरा दिसत आहे। दोघे तरुण असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार, मालेगाव, नाशिक।